माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। कोणतं ठेसन होय? अहो हे ठेसन नाही, हे पाकांडीवाडी नगरी आहे। धनराज काय म्हणतात त्याला? माईक चालूच आहे, ह्याचा आवाज कमी आहे, याला चार्जिंग नाही। धनराज जवळ बोलावत आहे, जोरा आवाज मोठा काढा। धनराज काकांचे आहेत काय तर? हो आहेत ना आहेत। ते म्हणले आंधळे हा हा पुढे निघाला वा 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 पंढरपूरला। हा मग काय पाकांडेवाडीला बोंबला आलाय? तुझा रस्ता चुकला रे, रस्ता चुकला। रस्ता चुकला। हो इथून पंढरपूरला जा, लातूरला जा। वा वा पंढरपूरच्या गाडीत बैस। हो काही काळाच्या मठापाशी उतर, चंद्रभागाजवळ आहे। वा 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 चंद्रभागेचं स्नान कर, हा पुंडलिकरायाचं दर्शन घे, वा वा रामदेव पायरीची भेट घे वा आणि चोखोबापाशी जाऊन चोखो। कायली भानगडी आहे ते नामदेव पायरीची भेट, चोकोबारापाचे नाव म्हणजे निर्मळ होणे, त्याचं नाव म्हणजे चांगलं अरे काम करत काम, क्रोध मदमत्सर अहंकार सोडून देणे। हा बरोबर बरोबर, चोख होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जाणे। वा 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 गाडी थांबली थांबली, हा बरोबर बरोबर, लोकांची एकच घाई। हा हा कोण होता की एक लोक उतरल्यात म्हणून मी बी उतराय गेलो। वा वा कोण होता की एक तुझ्यासारखा खमाट्याचा। हा म्हातारी मरून गेली तुझ्या ह्याच्यामध्ये। कमल माय इकडे बस, ह्या पाठीमागी, ह्याच्या पाठीमागी बस, इकडे बस की पाठीमागी जाऊ। हा फारबडून मध्ये पडलो। हा अरे फारबडून मध्ये पडलो। हो हो बारीक दरोजा लागला, वा वा हाताला दोन पाऊत का लागल्या। हो हो घडलं पांडुरंगाचं दर्शन म्हणून मी पाय पडायला गेलो। वा वा एकानं म्हणलं आंधळ्या, पप्पू महाराजांना म्हणले आंधळ्या काय करलायस ते संडास रूम? रॉंग नंबर लागला, रॉंग नंबर लागला। हरी हरी आंधळा झालो रामा, जगात आंधळा झालो रामा। हो जगात आंधळा झालो देवा, जगात आंधळा झालो रामा। गबरू पूर्वजन्मी पाप केलं ते ना बहु विस्तारिले। पूर्वजन्मी पाप केलं त्यानं बहु विस्तारिले। विषय सुख सेविता नाशिवंत तिमिर कोंदले। विषय सुख सेविताना शिवंत तिमिर कोंदले। पेटीचा स्वर द्या। अरे जगात आंधळा झालो रामा, जगात आंधळा झालो देवा।
काय लिहिलं रे तू काय गावडळ काय झालं रे जळकोट तालुका 110% साक्षर झाला. अहो मी निरक्षरच राहिलोय आणि तुला हे कळलं हा हे काय लिहिलोय याला संस्कृत भाषेत यज्ञ उपीत म्हणतात. अरे मला कळालं ह्याला म्हणतात उडदाचं पीठ उडदाचं पीठ घरचं काम करतोस का? हो लाडक्या बहिणीने घरचेच काम करायला सांगितली आता अरे संस्कृत भाषेत ह्याला यज्ञ उपीत म्हणतात. अरे ह्याला मला कळालं ह्याला म्हणतात थालीपीठ 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 हो हॉटेलचं काम करतो. अहो हॉटेल मध्ये करावं ते पोटासाठी अरे अरे आनंदीच्या ज्ञानेश्वराने हो ब्रह्मज्ञान घरोघरी गरीब पुसे एका जनार्दनी नाम तारी तसे संस्कृत मधून प्राकृत मध्ये आणलं. वा 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 हे, बुळबुळ करू नका रे. संस्कृत मधून प्राकृत मध्ये आणलं आणि मराठीत ह्याला जाणव म्हणतात. अरे 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 काय काय फायदे होतात ह्याचे लई फायदे तुम्हाला. कस काय रे? सोयाबीनचे पोते अरे हे गावाला सगळ्यालाच माहित आहे काटकोळ्या बाजूला. अरे हे तर सगळ्यालाच माहित आहे अरे एवढी चौकशी कराय पाठीत कोरड्या हाणायला. हा. नाही नाही महाराजाच्या कुठे काय अरे पाचशेची नोट आहे पण म्हणताय हा 50%. तुला काय कळालं रे वासावर कोण नाक मारी अरे चोर पकडाय ए आमचे पप्पू महाराज म्हणले काय म्हणले आणल्या हे 51 रुपये दे हा पंढरपूरला जा आणि तुझ्या सारख्याला बुक्का लाव. माझ्या सरकारला म्हणले का रे देवाला बुका लाव म्हणले हृदयापासून. वा वा एवढी चौकशी करायला लग्न झालंय का तुझं? अरे लग्न झालं मी तर गाव गाव बोंबलं थिंडा लाव हा? घरात पेटतंय का? अरे घरात गेल्या उशीर एखादी धामी आली आणि फिस करून आली अंगावर हा? अशी का नाही त्या चढाला हाय म्हणतात अशी अशी बघू लागली आहे आला की माझा वाघ म्हणजे फिस म्हणे कराली लई जोरात. लई पेटाले घरात काय सांगायचं किती मिनिटाची आवाज अरे 1 मिनिटाची आवाज अशी उकळी खळ 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 आली पण तेव्हा हे लाडक्या बहिणीपासून झाले का? अरे लाडक्या बहिणीने अवघड केलं रे दादा अरे त्यांचं काही चूक नाही समान कायदा केलं त्याने असं होय? भाऊ पिऊ काय पैसे ठेवणार माय मावल्याजवळ चंचित पैसे राहतात तुझ्यासारख्या आंधळाला द्या येते असं होय? म्हणून पैसे दिले ह्याचे लई फायदे. काय काय फायदे राहतात लई जर घरात भडका उठला हा हाताला गुंडाळायचं बर 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 मागल्या खिशात घालायचं वा वा लांब रानात जायचं वा वा नागरजमच्या हा, दाटवडाचं किंवा आंब्याचं झाड बघायचं थंडगार वर वा इथं लावून जायचं. कायमची मुक्ती जमिनीवर असलं असतं आसमानला वार माझा वाघ कैलासाला दूर फडकाच बंद. वार ह्याच्यासाठी तर मी लग्न केलं. लग्न तू ह्याच्यासाठी केलंय अरे आंधळ्या गावात पाकांड्यावडीत 50 पोरगा आहे 40 45 35 31 32 हो 35 असे कटले फिरल्यात कोणी द्यायला तयार नाही कोणी डिग्री केला LLB केलाय BSc केला अग्री केलाय कोणते की केलाय डॉक्टर की केलाय लई डिग्र्या केल्यात रे तर लोक द्यायला तयार नाही अशी मला रांग लागल ती तुला अरे गाडवा लेकर इनकर करू चक्रा मारल्या जांबून गावाकडून ह्याच कोणी द्यायला तयार नाही अरे ह्याच पट्ट्याने मी नकार दिलाय. कस काय बंगली का वाजलं पप्पू औरत के हात का भोजन परोसा नाही करते काकणाचा आवाज ऐकत नाही नारीच्या हातच्या खात नाही. वार माझा वाघ लोट गळाली गळत्या म्हणून हो हा माता पिता बंधू भगिनी माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाणी एकटा दुःख भोगी कुंभपाकाची जाचणी ते सोडविना एका सद्गुरु वाचुनी महाद्वाराचा कला घेतला वा वा गोपाळपुराचा कला घेऊन पुण्याकडे निघालो. हो हो पुण्याच्या ठेसनात गाडी थांबली रे थांबली. एकच काही उतरायची लोकांची हो मला पहिला चारा मला पहिला चारा. वा वा इतकी छाती काढली. वा वा एका
एकावर एक 50 माणसं जाऊन आपटले. वारवा एकानं म्हणा आंधळ्या काय थारा शिंगासारखा आहेस रे. इथं लोकांना आपटेत बसण्यापेक्षा रेल्वेच्या पटरीवर का जाऊन पडणार. रेल्वे बंद झाली असं वा वा गबरू भेला नाही. अशी छाती काढ. वा रेल्वेच्या पटरीवर गबरू जाऊन पडला. माझ्या अंगावर 17-18 गाड्या. बका 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 17-18 गाड्या गेल्या. गबरूच्या केसाला धक्का लागला नाही. 17-18 17-18 टीव्ही मोठमोठ्या गाड्या गेल्या. 60-60 डब्याच्या 60 डब्याच्या गेल्या. एक्सप्रेस टीव्ही एक्सपिरियन्स कुठेच ब्रेक लागाय नाही. तू त्याच्यात वाचलास म्हणजे कमाल आहे गाडी. गबरूच्या उगा एवढा केसाला धक्का लागला. तेव्हा तू कुठे होता. पुला खाली पुला खाली बसला म्हणजे 36 गाड्या गेल्या डब्याच्या. हरी 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 आंधळ्याचे माई बाप. आंधळ्याचे माई बापे दया येऊ द्या तुम्हाला. धर्माचे माई बापे दया येऊ द्या तुम्हाला. आणि 10-5 रुपये. संसार दुःखामुळे चोहीकडे विंग. विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तरमळ. काम क्रोध शून्य पाठी लागली ओढाळ. कोणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ. जन्माला आल्यापारी गुरु केला पाहिजे. गुरु ध्याई गुरु परते सार नाही. ज्याने गुरु केला तो वाया नाही गेला. ज्याने गाता वाचला त्याचा माता नीट राहिला. ज्याने ज्ञानेश्वरी वाटली आपलं परमराज्याचं पारायण केलं त्याच्या घरामध्ये लक्ष्मी आपोआप येत असते. हो हरी 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 जगात आंधळा. साधू संत माई बाप तेही केले कृपादान.